मोटरसायकलला पाठीमागून ठोकरल्यामुळे कंटेनर खाली सापडून 9 महिन्याची गर्भवती महिलेचा मृत्यू, तसेच पती व 2 वर्षाचा बाळ गंभीर जखमी। याबाबत मिळालेली घटनेची माहिती अशी की गर्भवती महिलेला तपासणीसाठी दुचाकीवरून कागलकडे जात होते, त्यावेळी हा अपघात झाला आहे। अपघातातील सर्वजण निपाणी तालुक्यातील हणबरवाडीचे रहिवासी आहेत। रवींद्र बाळासाहेब खोत यांची पत्नी सुशीला उर्फ श्वेता यांना तपासणीसाठी कागलकडे जातेवेळी भरधावाने येणारे कारने त्या दुचाकीला मागून ठोकर दिल्यामुळे सुशीला कंटेनर खाली सापडल्या, त्यामुळे त्यांच्या डोक्यावरून कंटेनरची चाक गेल्यामुळे त्यांची जागीच मृत्यू झाला आहे। हे अपघात घडताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी भरपूर झाली होती। सुशीला यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने मेंदूचा चेंदामेंदा झाला होता। त्यावेळी रवींद्र व 2 वर्षाचा बाळ विराज हे रस्त्यावर जोरात आपटून पडले, त्यामुळे मोटरसायकल फरफटत लांब जाऊन पडला होता। अपघात घडताच कंटेनर चालक जागेवरून पळून गेला, त्यावेळी त्या ठिकाणी RTOचे कर्मचारी त्यांचे पाठलाग करून त्याला पकडले, पण तो कार चालक पळून गेला आहे। ही अपघात घडताच घटनास्थळी भरपूर गर्दी झाली होती। कोगनोळीहून कागलकडे जाणारे रोहन कांबळे यांनी दुचाकीस्वाराच्या मदतीने कागलमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये रवींद्र व विराजला दाखल केले, पण त्या चिमुकला विराजचा डावा पाय मांडीजवळ मोडल्यामुळे त्या बाळाला सिटी प्राईड हॉस्पिटलमध्ये दाखल केली आहे। या अपघाताची माहिती कागल पोलिसाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन श्वेता यांचा मृतदेह उत्तरी तपासणीसाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवण्यात आला। या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यामध्ये केली आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 97 31 97 94 76 या नंबरवरती संपर्क करा। तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।